असेल या सगळ्यांना सोबत घेतलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतील जो दमदार माणूस आहे, ज्याची धमक आहे, ज्याची लायकी आहे, त्याला निवडलं, त्याला सोबत घेतलं आणि मग स्वराज्याची मोड बांधणं सुरू केलं. 15व्या वर्षी जे शहाणपण आमच्या राजांना आलं होतं, ते शहाणपण आज आमच्या 30-30 वर्षाच्या पोरांना यायला तयार नाहीये आणि म्हणून आम्ही बडबडत चाललो आहोत. आमची पिढीच्या पिढी खलास होऊ लागलेली आहे आणि म्हणून आम्हाला शिवचरित्राची खऱ्या अर्थानं गरज आहे. आमच्या रक्तातला स्वाभिमान आम्ही गहाण टाकलाय. लाचारीची सवय आम्हाला लागलेली आहे. अरे या स्वाभिमानाची बीज आमच्या रक्तात पेरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून स्वाभिमानाची पिढी निर्माण झाली, ज्यांनी जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी वेळ प्रसंगी बलिदान दिलं. वेळ प्रसंगी नरडीचा घोटे गेला मग एवढं पाहिलं नाही. ही जी पिढी निर्माण होऊ शकली कारण त्यांच्यातला स्वाभिमान राजाने जागा केला होता. तो स्वाभिमान आमच्या मुलांमध्ये आला पाहिजे. आज आमच्या मुलांमध्ये लाचारी निर्माण झाली आहे, त्याच्यामधला आत्मविश्वास संपत चाललेला आहे. तो व्यसना भिंतीकडे जाऊ लागलेला आहे. तो कुठेतरी भरकटताना आम्हाला पाहायला मिळतोय आणि म्हणून आम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज आहे. जोपर्यंत विचार प्रत्येक तरुणापर्यंत जाणार नाही, प्रत्येक घरापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत पुन्हा या देशामध्ये या राज्यामध्ये स्वराज्य येणार नाही. आणि स्वराज्य आणायचं असेल तर नितांत या विचारांची आम्हाला गरज आहे, हे मला वरून सांगावं असं वाटतं. नितांत गरज आहे. जातीवरून आज भांडण होताना दिसत आहे. जातीवाद प्रचंड वाढत चाललेला आहे. प्रत्येक जण स्वतःच्या जातीचा उद्योग करून पाहतोय, दुसऱ्याच्या जातीचा तिरस्कार करतोय, मत्सर करतोय. जाती म्हणजे आहे काय? अरे कोणतरी शेताची अवजारे दुरुस्त करून द्यायचं त्याला सुतार म्हटलं गेलं, कोणतरी लोखंडाची अवजारे करायचं त्याला लोहार म्हटलं गेलं, जो कोणी बुट शिवाय त्याला चांभार म्हटलं गेलं, जो गाडी मुलगी घडवायला त्याला कुंभार म्हटलं गेलं, जो तेल विकत धंदा करायचा तेल म्हटलं गेलं, जो शेतीची मशागत करायचा कोणी म्हटलं गेलं. अरे जो कुठेतरी जंगलामध्ये रानामध्ये वनात भेटायला त्याला बंजारी म्हटलं गेलं, जो कुठे तो धान्याचा पुरवठा करायला त्याला बंजारी म्हटलं गेलं, जो कुठेतरी धुण्याचं काम करायचं त्याला परीट म्हटलं गेलं, जो कुठे शिवण्याचं काम करायचं त्याला नावी म्हटलं गेलं, जो कुठे केस कापायचा त्याला नावी म्हटलं गेलं, जो शिवण्याचं काम करायचं त्याला शिंपी म्हटलं गेलं. अशा पद्धतीने नावं दिली गेली व्यवसायावरून. आज आम्ही त्या जातीचा मिथ्या अभिमान धरून बसलोय. आमच्या राज्याने हीच शिकवण आम्हाला दिली. ज्यावेळी 18 पगड जातीतून माणसं निवडली त्यावेळी त्यांची जात बघितली. आज आम्ही त्यांचे वारस म्हणून घेतो आहोत आणि आम्हीच त्यांचे मारेकरी ठरतो आहोत. आज हे करून चालणार नाही. जोपर्यंत आम्ही एक संघपणे आम्ही जातीतला माणूस बघणार नाही, जातीतली माणसातली जात बघू नका, जोपर्यंत जातीतला माणूस बघणार नाही तोपर्यंत आमचा उद्धार होणारच नाही, उद्धार होणारच नाही. हे समजून घेण्याची वेळ आली आहे. हे समजून घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे आणि म्हणून आमच्यामध्ये हा वारसा भिनला पाहिजे, तो निर्माण झाला पाहिजे. ज्यावेळी आम्ही छातीटोपाने सांगतो, दुसऱ्या जातीला नाव ठेवतो आणि स्वतः जातीचा उद्योग करतो, त्यावेळी प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून सांगा, आपल्या जातीतली जी माणसं आहे, आपल्या जातीमध्ये कोणी आतापर्यंत चोऱ्या केल्या नाही, कोणी आतापर्यंत खून केले नाही, कोणी आतापर्यंत दरोडे टाकले नाही. अरे एवढंच कशाला? प्रत्येक जणाने मनाला विचारा की आजपर्यंत मला सगळ्यात जास्त त्रास जर दिला असता तर माझ्या पाहुण्यांनी दिला, माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी दिला, माझ्या भावबंधांनी दिला. मग माझे पाहुणे, माझे सगळे सोयरे, माझे भावबंध हे कोणत्या जातीचे? आणि ते जर माझ्या जातीचे तर सगळ्यात खराब जात कोणती याचा विचार करण्याची वेळ आली. म्हणून सांगतो बांधवांनो, जातीच्या पलीकडे निघा. या जातीपातीमध्ये आज आपल्याला जमणार नाहीये. कुठेतरी माणसं आपल्याला शोधावं लागतील, माणसं यावं लागतील, एकमेकांना सोबत घेऊन चालावं लागेल. त्याशिवाय आपला उद्धार होणारच नाही, हे त्रिकालबाधी सत्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. एक एक मावळा त्या पद्धतीने निवडला. मावळ्यांनी केलं तर तुझ्या पद्धतीने होतं. मी सांगितलं मुरारबाजी देशपांडे. कोण होता मुरारबाजी देशपांडे? कोकणस्थ प्रभू जातीचा माणूस होता. जाणीवपूर्वक जात सांगतोय तुम्हाला मावळ्यांची, त्या सरदारांची, त्या सेनानींची. तो कोकणस्थ प्रभू होता. तो पुरंदरचा किल्लेदार होता आणि पुरंदरचे किल्लेदार असताना त्याच्या हाताखाली लागणारी माणसं जी होती ना, ती कोळी, रामोशी आणि महार जातीची होती. ज्या काळामध्ये स्पृश्याला पाळली जायची त्या काळामध्ये माझ्या राजानं काय असतं प्रभूपासून ब्राह्मणांपासून महाराजांपर्यंत प्रत्येक जातीच्या लोकांना खांद्याला खांदा लावून लढायला शिकवलं. ज्याची स्वराज्यावर निष्ठा होती, ज्याची न्यायावर निष्ठा होती, अशा मुसलमानांना सुद्धा सोबत घेतलं आणि तेव्हा स्वराज्याची मोड बांधून दाखवली. ज्यावेळी असे विचार पुढे जातात स्वराज्य उभारत आणि ज्यावेळेस या विचारांना मूठ माती मिळते ना, त्यावेळेस स्वराज्याचा सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही. याचं उदाहरण